हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 42. अथवा बहुनैतेन किन्यातीन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत्. अर्जुना, खरं पाहता तुला अशा प्रकारे या अनेक विभूती जाणून घ्यायची आवश्यकताच काय आहे? माझ्या एका अंशाने हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून मी येथे प्रत्यक्ष उपस्थित आहे. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की सांगायला आणखी असंख्य विभूती आहेत. विभूती सांगणे संपणार नाही, कारण हे ब्रह्मांड म्हणजे माझा एक अंश आहे. माझा संपूर्ण विस्तार अनंत आहे. ते सर्व सांगायची गरज नाही. शीतावरून भाताची परीक्षा करता येते. जे काही आत्तापर्यंत मी सांगितले त्यावरून माझ्या विभूतींची कल्पना आली असेल, त्यातून आली नसेल तर आणखी सांगूनही ती येणार नाही. त्यापेक्षा मी येथे प्रत्यक्ष हजर आहे. तू मला जाणायला सुरुवात कर. माझ्या एका अंशात हे ब्रह्मांड सामावलेले आहे. त्याची एक झलक जरी मिळाली तरीही ती मला जाणायला पुरेशी आहे. सागराच्या वर दिसणाऱ्या लाटा अभ्यासायच्या आणि त्यावरून संपूर्ण सागर जाणून घ्यायचा. वास्तवात सागराच्या लाटा हे सागराचे अंशात्मक रूप असते. त्यावरून सागराची ओळख करून घ्यायची असते. त्याचप्रमाणे माझ्या अंशात्मक अशा या विस्ताराची एखादी झलक साक्षात्कारित करून आत्मबोध होतो. हे विश्व ही माझी योगमाया आहे, ती जाणून घे. हा माझा आविष्कार आहे, अभिव्यक्ती आहे. हे विश्व म्हणजे मी नव्हे. केवळ प्रश्नासाठी प्रश्न विचारत बसू नये. निव्वळ जिज्ञासा उपयोगी होत नाही. कुतूहल शमवून फार तर भौतिक ज्ञानात भर पडेल, परंतु परमात्मा प्राप्तीचा कोरडेपणा तसाच राहील. याऐवजी सरळ उपासना सुरू करून मार्गस्थ व्हावे हे उत्तम. प्रश्न कितीही विचारले तरी त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. हां, एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे मूळ प्रश्नांच्या संख्येत भर होते. येथे सांगितलेल्या विभूती ही केवळ उदाहरणे आहेत. परमात्म्याची अंशात्मक ओळख व्हावी एवढ्याच हेतूने ती दिलेली आहेत. त्या उपासना करण्याची साधने नाहीत. ही उदाहरणे म्हणजे परमात्म्याचे प्रतीक आहेत. त्या उपास्य देवता नव्हेत. त्यांचा भगवंत श्रींची ओळख करून घ्यायला उपयोग करून त्याच्या अतीत असलेले भगवंत श्री आपल्याला प्राप्त करायचे आहेत. यांच्या केंद्रस्थानी असलेले भगवंत श्री आपल्याला साक्षात्कारित करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तपशील दूर करून प्रत्यक्ष कृतीची अध्यात्म योग साधनेची गरज आहे. ती सुरू करावी. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोग नाम 10मोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात विभूती योग हा 10वा अध्याय संपन्न. अध्याय 10वा संपन्न. ओम तत्सत त्वम असि.